कांदा प्रश्नी राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज दिल्ली दरबारी। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांसोबत चर्चा करणार। मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्री शिंदे सुद्धा घेणार अमित शहांची भेट। विधान परिषद निवडणुकीबाबत आज महाविकास आघाडीची बैठक। हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे, अंबादास दानवेंच्या उपस्थितीत जागा वाटपाबाबत खलबतं। तनपुरेंचं ठरलं, शरद पवारांना मोठा धक्का। 30 मे रोजी प्राजक्त तनपुरे करणार भाजपमध्ये प्रवेश। भाजपकडून अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक लढण्याचीही शक्यता। कोकण विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना आक्रमक। शिवसेना राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस। अनिकेत तटकरेंच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध। नाशिक विधान परिषद जागेवर आता राष्ट्रवादीचा देखील दावा। नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच तीव्र। याआधी शिवसेना भाजपमध्ये या जागेवरून सुरू होती रस्सीखेच। 3 जून रोजी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंची पुण्यतिथी घरीच साजरी करा। पंकजा मुंडे यांचं समर्थक कार्यकर्त्यांना आवाहन। पेट्रोल डिझेल टंचाईवरून पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद। कर्नाटकमध्ये डी.के. शिवकुमार मुख्यमंत्री होणार। सिद्धरामय्यांना पदत्याग करण्याचा पक्षश्रेष्ठींचा सल्ला। सिद्धरामय्या शिवकुमारांसोबत पक्षश्रेष्ठींची 7 तास चर्चा। केरळचे माजी मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या घरी ईडीचा छापा। कोचिन मिनरल्स अँड स्टाईल लिमिटेड प्रकरणात छापा। ईडीकडून केरळमधल्या 10 ठिकाणी छापे। मनीषा हवालदारच्या नवऱ्याच्या मोबाईलमधला तो गॉडफादर सापडला। नीटच्या भौतिकशास्त्राचे प्रश्न मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला अटक। नीट पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा। मोटेगावकरच्या मुलाला सीबीआय साक्षीदार करण्याचा अंदाज। मोटेगावकरचा मुलगा अल्पवयीन। पुण्यात सीबीआयने केली चौकशी। पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय उपायुक्त डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी अटकेत। नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना केली अटक। गोशाळेच्या अनुदान प्रमाणपत्रावर स्वाक्षरीच्या बदल्यात मागितली होती 41,000ची लाच। खालापूर तालुक्यात दुहेरी हत्याकांडाने खळबळ। निगडोली गावामध्ये वृद्ध दाम्पत्याची गळा चिरून हत्या। रघुनाथ फराट, सुरेखा फराट यांचे घरात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह। नाशिकच्या कश्यपी धरणात बुडून 4घांचा दुर्दैवी अंत। मखमलाबाद नागा इथल्या ठोंबरे दाम्पत्याचा मृत्यू। सुट्टीसाठी कश्यपी धरण परिसरात गेले असता झाली दुर्घटना। संभाजीनगरमध्ये बियाणं खतांच्या तपासणीसाठी कृषी विभागाची 10 भरारी पथकं तैनात। दुकानांचं गोदामांवर सुद्धा करडी नजर। शेतकऱ्यांच्या तक्रारींवर सुद्धा लक्ष। विदर्भात सूर्यनारायणाचा प्रकोप। 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा धोका। तापमान 43 ते 46 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा अंदाज। रेल्वे स्थानकावरचे खाद्यपदार्थ महागणार। 1 जून पासून वडापाव 13 रुपयांवरून 20 रुपये तर 12 रुपयांना मिळणारा समोसा 20 रुपयांना मिळणार। अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर विठुरायाचं मंदिर आकर्षक फुलांनी सजलं तर दर्शनासाठी भल्या पहाटेपासून भाविकांची मांदी आली। देशभरात आज बकरी ईदचा उत्साह। मुस्लिम बांधवांकडून मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण। आज न्यू चंदीगडमध्ये रंगणार एलिमिनेटर सामना। हैदराबाद समोर राजस्थानचं आव्हान। पहिल्या क्वालिफायरमध्ये आरसीबीचा जीटीवर 92 रन्सनी दणदणीत विजय। आरसीबी आता अहमदाबादमध्ये फायनल खेळणार।